नमस्कार इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनो, मी भोसले सर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा साऱ्यांचं स्वागत करतो. मुलांनो, आज आपल्याला तुमच्या पुस्तकातील एक नवीन पाठ शिकायचा आहे. मुलांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या भारतामध्ये अनेक गावं आहेत. प्रत्येक गावामध्ये जशी चांगली माणसं असतात तशीच वाईट माणसंही असतात आणि चांगली माणसं नेहमी वाईट माणसांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या गावाचं नाव होतं. तर असंच एक गाव आहे. त्या गावामध्ये काही दारू पिणारी वाईट माणसं आहेत आणि त्यांना सुधारण्यासाठी त्या गावातील एक व्यक्ती नाना नावाची प्रयत्न करते. तर त्या व्यक्तीच्या प्रयत्नाला यश येतं का? तो गावातील लोकांना सुधारण्यासाठी ती व्यक्ती काय काय करते हे आपण तुमच्या पुस्तकातील माणसातील देव या पाठामध्ये आज पाहूया. एक होता गाव, मुख्य रस्त्यापासून दूर. गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता होता. कधीतरी एखादी सायकल किंवा बैलगाडी या रस्त्यावरून जाताना दिसे. गाव तसा लहान, 20-25 घरे, काही दगडी तर काही मातीची. गावात शेतजमीन फारच थोडी. हंगामातच गावात काम मिळे. इतर वेळी कामासाठी शेजारच्या गावात जावे लागे. काही मुलेही आईवडिलांसोबत मजुरीला जात. काही मुले घरकाम करीत तर काही छोट्या भावंडांना सांभाळीत. त्यामुळे शाळेत मुलांची उपस्थिती कमी होती. गावात एक देशी दारूचे दुकान होते. या दुकानात संध्याकाळी गर्दी असे. दारूने झिंगलेले काही जण अंधारातून धडपडत आपले घर गाठीत. एखादा उशिरापर्यंत घरी पोचला नाही तर त्याची शोधाशोध होई. रस्त्याच्या कडेला पडलेल्या एखाद्या दारुड्याला आधार देऊन घराकडे नेले जाई. दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून घरात भांडणे होत. भांड्यांची आदळआपट होई. कधीकधी बायको मुलांना मारहाण होई. शेजाऱ्या पाजाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाई. भांडणे हातघाईवर येत. कोणीतरी अशी भांडणे मिटवी. तर हे जे गाव होतं ते कसं गाव होतं तर अगदी आतमध्ये गाव होतं. त्यामुळे त्या गावामध्ये विशेष अशी सुधारणा झालेली नव्हती. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता, डांबरी रस्ता नव्हता, तर कच्चा रस्ता होता, मातीचा रस्ता होता. आणि त्या मातीच्या रस्त्यावरून एखादी बैलगाडी किंवा सायकल जाताना दिसायची. गावामध्ये शेतजमीन जास्त नव्हती. त्यामुळे तेथील लोकांना हंगामातच गावात काम मिळायचं. हंगाम म्हणजे मौसम इथे दिलेलं आहे. यंदाच्या हंगामात भरपूर आंबे खाण्यास मिळाले, म्हणजे मोसमात. तसं ह्या गावातील लोकांना जेव्हा शेतीचा हंगाम असे तेव्हा त्यांना काम मिळायचं. इतर वेळी मात्र त्या गावातील लोकांना दुसऱ्या गावात कामासाठी जावं लागायचं. मग आई वडील गावातून कामाला निघाले दुसऱ्या गावात तर मोठी मुलं त्यांच्यासोबत जायची काम करायला. आणि इतर जी छोटी मुलं होती ती आपल्या घरातली कामं करायची आणि आपल्या लहान भावंडांना सांभाळायची. त्यामुळे ह्या गावातली मुलं अजिबात शाळेत जात नव्हती. चुकून माकून कोणतरी शाळेत एखादा मुलगा किंवा मुलगी जायची. त्यामुळे शाळेत मुलांची उपस्थिती फार कमी होती. उपस्थिती म्हणजे हजेरी. आता आपण वाक्य पाहूया एक. गावात जत्रा असल्याने शाळेत मुलांची उपस्थिती कमी होती. तसं ह्या गावातील शाळेतील मुलांची उपस्थिती कमी होती. आणि गावामध्ये एक देशी दारूचं दुकान होतं आणि या दुकानात संध्याकाळी गर्दी असायची. आणि दारूने झिंगलेले म्हणजे दारूच्या धुंदीत असलेले काही जण आपलं घर धडपडत गाठायचे आणि घरी जाऊन आपल्या कुटुंबियांसोबत किरकोळ कारणावरनं भांडण करायचे. किरकोळ म्हणजे लहान सहान. काही लोकांना किरकोळ कारणावरून भांडण करण्याची सवय असते. तर ही दारुडे लोक तसंच करायचे. आणि शेजाऱ्यांना शिव्यांची लाखोली व्हायची, शिव्या द्यायचे. आणि कधीकधी ही भांडणं हातघाईवर यायची. हातघाईवर म्हणजे मारामारी व्हायची. हातघाईवर येणे, मारामारी करणे. खेळता खेळता अचानक मुले हातघाईवर आली. तसं हे लोक करायचे. तर नाना हे त्याच गावचे रहिवासी. त्यांची आर्थिक स्थिती बरी होती. ते पंढरीची वारी करीत. अधूनमधून शेजारच्या गावातील स्वामी महाराजांकडे जात. त्यांच्या सहवासात नाना देवाची भक्ती करीत. देवाच्या भजनात ते दंग होत. गरीब लोकांविषयी नानांना कळवळा होता. व्यसनाधीन झालेल्या आपल्या गावातील लोकांना सुधारावे म्हणून ते प्रयत्न करीत. पण त्यात नानांना यश येत नसे.
त्यामुळे ते दुःखी होत. एके दिवशी नानांनी स्वामी महाराजांना आपल्या घरी आमंत्रित केले. अनेक ग्रामस्थांना बोलावले. नानांच्या आग्रहामुळे अनेक दारूबाजही स्वामी महाराजांच्या प्रवचनास हजर राहिले. तर नाना हे त्या गावचे रहिवासी म्हणजे त्या गावात राहणारी एक चांगली व्यक्ती होती आणि त्यांची आर्थिक स्थिती म्हणजे सांपत्तिक स्थिती बरी होती. पैशाने जरा बरे होते. ते पंढरीची वारी करायचे आणि अधूनमधून शेजारच्या गावात जाऊन तेथील स्वामी महाराजांकडे ते त्यांच्या सहवासात राहायचे आणि देवाची भक्ती करायचे आणि त्यांची प्रवचनं वगैरे ते ऐकायचे. तर त्यांना वाटायचं की आपल्या गावातील लोक सुधारले पाहिजेत. ते व्यसनात त्यांना दारूचं व्यसन लागलेलं आहे, ते त्यांचं व्यसन कमी व्हायला पाहिजे, संपायला पाहिजे आणि लोक सुधारले पाहिजेत असं त्यांना वाटायचं. आणि त्यांनी काय केलं, एके दिवशी स्वामी महाराजांना नानांनी आपल्या घरी म्हणजे आपल्या ह्या गावामध्ये आमंत्रित केलं, बोलवलं आणि त्यांचं प्रवचन ठेवलं आणि सगळ्या ग्रामस्थांना बोलावलं. ग्रामस्थ म्हणजे गावातले लोक किंवा गावकरी. त्यामुळे नानासारख्या चांगल्या व्यक्तीने बोलवलं म्हणून अनेक दारूबाजही जे दारू पिणारे होते, दारूबाज म्हणजे दारू सतत नेहमी दारू पिणारी व्यक्ती, तर त्या व्यक्तीसुद्धा त्यांच्या प्रवचनाला हजर राहिल्या. प्रवचन म्हणजे काय, तर उपदेशपर भाषण. तर पुढे काय झालं आपण बघूया. व्यसनामुळे माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते या विषयावर महाराजांनी प्रवचन केले. दारूच्या व्यसनामुळे मनुष्य दरिद्री बनतो, कधी चोऱ्याही करतो. दारूच्या नशेत घरात तसेच समाजात भांडणे व मारामाऱ्या होतात. दारूमुळे आरोग्य बिघडते. कष्ट करून मिळविलेला पैसा व्यसनात खर्च होतो असा विचार त्यांनी मांडला. महाराजांच्या या प्रवचनाचा श्रोत्यांवर चांगला परिणाम झाला. प्रवचनानंतर महाराजांनी सर्वांना भजनात गुंतवून ठेवले. नानांनी सर्व उपस्थितांना जेवणासाठी थांबण्याचा आग्रह केला. अनेकांनी जेवण वाढण्याचे काम केले. भेदभाव विसरून सर्वजण एका पंक्तीत बसले. स्वामी महाराजही त्यात सहभागी झाले. तर स्वामी महाराजांनी त्या गावातील लोकांना उद्देशून एक पहिलं प्रवचन केलं. त्या प्रवचनाचाच नाव काय होतं, व्यसनामुळे माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते. उद्ध्वस्त होते म्हणजे नष्ट होते. तर या विषयावरती त्यांनी प्रवचन केलं. आणि व्यसन केलं तर मनुष्य दरिद्री बनतो. दरिद्री म्हणजे गरीब बनतो. तर या ठिकाणी बघूया आपण, उद्ध्वस्त नष्ट होणे. वादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. दरिद्री गरीब. दरिद्री व्यक्तीला मदत करावी. तर अशा प्रकारे लोकांच्या मनावर महाराजांच्या प्रवचनाचा परिणाम झाला आणि प्रवचनानंतर भजन झालं आणि नानांनी सगळ्या उपस्थितांना नंतर भजन संपल्यावर जेवणासाठी थांबण्याचा आग्रह केला आणि सगळी माणसं गावातली नानांच्या आग्रहामुळे थांबली आणि भेदभाव विसरून, म्हणजे भेदभाव कसला, जातीपातीचा भेदभाव, गरीब श्रीमंत हा भेदभाव, हा सगळा भेदभाव विसरून सगळेजण तिकडे जेवायला बसले आणि एका पंक्तीत. पंक्ती म्हणजे काय, तर जेवणाला लाईनीत जेव्हा लोक आपण बसवतात तेव्हा त्याला आपण पंक्ती असं म्हणतो. तर सगळेजण भेदभाव विसरून त्या एकाच पंक्तीत जेवणास बसली. स्वामी महाराजही त्यात सहभागी झाले. नानांच्या विनंतीनुसार स्वामी महाराजांनी आपला मुक्काम वाढविला. रोज भजनाचा व प्रवचनाचा कार्यक्रम आखला. दुसऱ्या दिवशी पुरुषांची उपस्थिती कमी होती. महाराजांनी यावर विचार केला. उद्यापासून भजन प्रवचनाचा कार्यक्रम तुमच्यापैकी एकेकाच्या घरी होईल. महाराज म्हणाले. अनेकांचे चेहरे आनंदाने उजळले. रोज एक घर स्वच्छ होऊ लागले. परिसराची झाडलोट झाली. घराघरात आनंदोत्सव साजरा होऊ लागला. रोज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत लोक भजनात दंग होऊ लागले. गावातील दारू पिणाऱ्यांची संख्या कमी कमी होत गेली. गिऱ्हाईकांची वाट पाहत बसणाऱ्या दारू दुकानाच्या मालकाने दारूचे दुकान कायमचे बंद केले. महाराजांच्या भक्तिसेवा कार्यात तोही सहभागी झाला. तर लोकांचं व्यसन सुटावं म्हणून महाराजांनी प्रत्येकाच्या घरी प्रवचनाचा आणि भजनाचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे लोक आपलं घर स्वच्छ ठेवायला लागले आणि लोकांना आमंत्रण द्यायला लागले आणि त्यामुळे काय झालं की प्रत्येकाचा चेहरा उजळला. चेहरा उजळणे, आनंदित होणे.
बाबांनी खाऊ आणला म्हणून मुलांचे चेहरे आनंदाने उजळले. तसं ह्या गावातील प्रत्येकाचे चेहरे उजळले, कारण लोक आता हळूहळू सुधारायला लागले. प्रत्यक्षात ज्याचं दुकान होतं दारूचं त्याने सुद्धा आपलं दुकान बंद केलं दारूचं, आणि तो सुद्धा महाराजांच्या सेवा कार्यात सहभागी झाला. स्वामी महाराजांच्या प्रेरणेने हळूहळू गावात विकास कामे होऊ लागली. श्रमदानाने रस्त्याची दुरुस्ती झाली, विहीर पाणवठ्याची सफाई झाली. गावात इतरही खूप बदल झाले. शाळेत न येणारी मुले नियमित शाळेत येऊ लागली. प्रौढ साक्षरता वर्ग सुरू झाला. गावाचा चेहरामोहरा बदलून गेला. भक्ती सेवा अखंड चालू राहावी म्हणून सर्व ग्रामस्थांच्या मदतीने एका मंदिराचे बांधकाम सुरू झाले. बांधकाम पूर्ण होताच मंदिरात मूर्तीची स्थापना करण्याचा गावकऱ्यांचा हेतू होता. त्यांनी आपला विचार महाराजांना सांगितला. स्वामी महाराजांनी आनंदाने मान्यता दिली व सर्व जबाबदारी आपण स्वीकारली. स्थापनेचा दिवस उजाडला. त्यानुसार गावाच्या सीमेवर लोक स्वामी महाराजांची वाट पाहू लागले. महाराज गाडीतून खाली उतरले. कागदी वेष्टनातील तसबीर पालखीत ठेवली. टाळ मृदंगाच्या गजरात, लेझिमच्या आवाजात पालखी मिरवणूक मंदिराकडे निघाली. तर स्वामी महाराजांच्या प्रेरणेने गावातील लोक सुधारले. त्यांचं व्यसन कमी झालं. गावामध्ये विकास कामे व्हायला लागली. म्हणजे लोक सार्वजनिक कामंसुद्धा एकत्र येऊन करायला लागले. श्रमदानाने सगळ्या लोकांनी स्वतः काम करून श्रमदान करून रस्त्याची दुरुस्ती केली. विहिरी पाणवठ्यांची सफाई केली. विहिरी पाणवठा म्हणजे काय? गावातील लोक ज्या ठिकाणी पाणी भरतात ती जागा, त्याची सफाई केली. आणि इतरही खूप बदल गावामध्ये झाले. मुलंसुद्धा वेळेवर नियमित शाळेत जायला लागली. गावामध्ये प्रौढ साक्षरता वर्ग म्हणजे मोठ्या माणसांना शिकवण्याचे वर्गसुद्धा सुरू झाले. आणि गावाचा चेहरामोहरा बदलून गेला. चेहरामोहरा बदलणे पूर्णपणे बदलणे. आपण वाचूया वाक्य. काही वर्षातच म्हापसा शहराचा चेहरामोहरा बदलला. तर अशा प्रकारे त्यांच्या गावाचा चेहरामोहरा बदलून गेला. आणि मग त्या गावातील लोकांना वाटलं की आपण हे जे कार्य करतो आहोत भक्ती सेवेचं, ते अखंड म्हणजे न थांबता चालू राहावं, सतत चालू राहावं, म्हणून गावामध्ये आपण एक मंदिर स्थापन करूया. आणि त्याप्रमाणे मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. बांधकाम पूर्ण झालं तेव्हा गावातील लोकांनी सांगितलं महाराजांना की तुम्हीच ह्या मंदिरामध्ये एखादी मूर्ती आणून बसवा. त्याप्रमाणे स्थापनेचा दिवस उजाडला आणि लोक महाराजांची वाट पाहत गावाच्या सीमेवर गेले. आणि महाराजांनी कागदाच्या वेष्टनामध्ये म्हणजे कागदामध्ये झाकून एक तसबीर म्हणजे एक फोटो किंवा चित्र आणलेलं होतं. त्या फोटोला पालखीमध्ये बसवलं. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये, लेझिमच्या आवाजामध्ये ही पालखी देवळाकडे गावाच्या सीमेपासून निघाली. रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. ठिकठिकाणी कमनीय तोरणे उभारली होती. अनेक सुहासिनी हातात पंचारती घेऊन उभ्या होत्या. मिरवणुकीत अनेक स्त्री पुरुष व मुले सहभागी झाली होती. स्वामी महाराज पालखी पुढे पायी चालत होते. मिरवणूक मंदिरासमोर पोचली. मंदिरात रोषणाई केली होती. अशा प्रकारे त्या चित्राची किंवा त्या तसबिरीची मिरवणूक काढत ती पालखी देवळासमोर आली. आणि मंदिरसुद्धा सजवलेलं होतं. रोषणाई केली होती, दिवे वगैरे लावले होते, लाईटिंग केली होती. महाराजांनी पालखीतली तसबीर उचलून मंदिरात गाभाऱ्यात ठेवली. मंदिराच्या आतमध्ये जो गाभारा असतो तिथे नेऊन ठेवली. सर्वांनी जय जयकार केला. तसबिरीवरील आवरण बाजूला काढले. तोच सर्व लोक आश्चर्यचकित झाले. तो एक भला मोठा आरसा होता. स्वामी महाराज म्हणाले, समोरच्या गाभाऱ्यातील आरशात जे दिसेल तोच तुमचा देव. देव प्रत्येक सजीवात आहे. तुम्ही स्वतः देव आहात. सदाचाराने वागा, ज्ञान संपादन करा आणि सुखी व्हा. म्हणजे त्यांनी त्या देवळामध्ये कुठची मूर्ती आणली नाही, तर आरसा ठेवला. आरसा असल्यानंतर जो कोणी व्यक्ती दर्शन घ्यायला तिथे जाईल तेव्हा त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसेल. म्हणजे काय, तो स्वतःलाच नमस्कार करेल. म्हणजे आपला स्वतःमध्येच देव असतो. आणि असंच महाराजांनी त्या लोकांना शिकवलं. आणि स्वतः देव असल्याकारणाने आपण देवासारखं चांगलं वागलं पाहिजे असं त्यांनी लोकांना सांगितलं. ज्ञान संपादन करा आणि सुखी व्हा. माणसातील देव या पाठाचे शब्दार्थ दिलेले आहेत. हंगाम, मौसम, ज्ञान संपादन करणे, ज्ञान मिळवणे, झिंगलेले दारूच्या धुंदीत,
असलेले, व्यसन वाईट सवय, पाणवठा पाणी भरण्याची जागा, नशा धुंदी, प्रवचन उपदेश परभाषण, अखंड सतत, उद्ध्वस्त नाश, तसबीर चित्र, वाक्प्रचार, हातघाईवर येणे, मारामारी करणे, चेहरा मोहरा बदलणे, पूर्णपणे बदलणे, चेहरा उजळणे, आनंदित होणे. विरुद्धार्थी शब्द दूर जवळ, कच्चा पक्का, उपस्थित अनुपस्थित, देशी विदेशी, अंधार प्रकाश, बिघडणे सुधारणे, व्यसनी निर्व्यसनी, नियमित अनियमित, जमा खर्च, समानार्थी शब्द, रास्ता किंवा रस्ता, पथ मार्ग, घर गृह सदन, दंग गुंग. तर अशा प्रकारे हे शब्दार्थ, वाक्प्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. मी आशा करतो की तुम्हाला हा पाठ समजला असेल. धन्यवाद.